राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ करणार आहोत महिंद्राची थार, जिचं मॉडेल म्हणता येईल मित्रांनो, तो हे 4x2 मॉडेल वगैरे आपल्याला मिळून जाईल. आणि 4x2 मधले म्हणजेच की याच्यातलं टॉप मॉडेल आपल्याला असं म्हणता येईल मित्रांनो, जो की आपल्याला मिळून जाईल AX7L म्हणता येईल. 18,66,000 याची एक्सशोरूम प्राइस जाते आपल्याला वाशिममध्ये. त्यानंतर मित्रांनो आपण बोलू आपल्या गाडीबद्दल. तर सगळ्यात पहिले याची आपण बोलू चाबीबद्दल. त्यानंतर याची तुम्हाला मी फीचर्स सांगेल. सगळ्यात आपण चाबी वगैरे बघतो याच्यावर, यामध्ये आपल्या या टाईप चाबीवर येऊन जाईल. फ्लिपकी संघ आपल्याला चाबी वगैरे येऊन जाते, खाली आपल्याला येऊन जाते साधी की वगैरे. आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या बदलावाबद्दल. त्यानंतर आपण बोलायचं इंजनबद्दल. सगळ्यात पहिले मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये आपल्याला जिथं बॉडी जी ग्रिल वगैरे नाही आपल्याला बॉडी पेंट संघ आपल्याला दिलेली सध्या, म्हणजे ही जर ब्लॅक आहे, ही पण ब्लॅकमध्ये आपल्याला दिलेले आहे. पहिले कसं होतं, सिल्वर टाईप आपल्याला भेटायचं, ब्लॅक आणि सिल्वर यायचं. ते थोडं कॉम्बिनेशन चांगलं नव्हतं वाटत, पण आता महिंद्राने याला पूर्ण ब्लॅक करून दिलं. त्यानंतर आपल्या रेंज संघ वापर वगैरे हे आपल्याला मिळतात मित्रांनो. आता आपण जाऊ एकदा इंटिरियरमध्ये. तर इथं सगळ्यात पहिले आपल्याला येऊन जाते आपलं महिंद्राचं नवीन वाला लोगो वगैरे, नवीन स्टेअरिंग वगैरे आपल्याला इथं दिलेलं आहे. थारमध्ये इथं आपल्याला हँड वगैरे दिलेले आहे चढायसाठी गाडीमध्ये. कारण की गाडीचं आपलं थोडं उंच आहे म्हणून 226 mm आहे. आणि आपल्या इथं जे इन्फॉर्मेशन सिस्टीम वगैरे दिलेली मित्रांनो, ही आपल्याला जशी रॉक्समध्ये दिलेली आहे तशी आपल्या याच्यामध्ये दिलेली आहे, जी काय आपल्याला 10-25 सेंटीमीटरमध्ये आपल्याला असे म्हणता येईल याला. आता इथं तुम्हाला मी डिटेल माहिती अजून देणारच आहोत. त्यानंतर आपण बोलूया मागच्या बाजूला. तर आपल्या गाडीमध्ये अजून फीचर्स मित्रांनो कमी होती, की आपल्याला काय याचं फ्यूल टँकला कधी जरी आपल्याला ओपन करायचं असलं ना, आपल्या चाबी देत काम पडायचं. पण हे कसं, आता आपण आतून जर बटन वगैरे दाबलं ना, तर हे ना काढणं वगैरे होऊन जाईल, भरून तसं होणार नाही. तर ही होती याच्यामध्ये काय बदलाव वगैरे. आता आपण बोलायचे इंजन बद्दल. आता ही जी आपली गाडी ही 4x2 मध्ये आहे, तर याच्यामध्ये इंजिन वगैरे नाही काढलं, थोडं कमी सीसी मध्ये दिलेलं आहे, म्हणजेच की 1500 सीसी मध्ये दिलेलं आहे. आणि हे जर आपलं जर 4x4 मॉडेल वगैरे असतं ना, तर आपल्याला 2200 सीसी मध्ये इंजिन भेटलेलं असतं. आता जे आपलं 4x2 मॉडेल आहे, त्याच्यामध्ये 15 सीसीमध्ये इंजिन टाईप वगैरे याची म्हणता येईल. ते आपल्याला 1.5 लिटरमध्ये D111 CRDE हे इंजिन टाईप वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. त्या संगत आपल्याला आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे इंजिन वगैरे ते आपलं 97 सीसी 4 सिलेंडर इंजिन होऊन जाईल. जे आपले मॅक्सिमम पॉवर काढून देईल 117 bhp, आणि जे टॉर्क आहे ते आपल्याला काढून देईल 300 न्यूटन संघ. त्या संगत आपण बोलूया आपल्या गाडीच्या टर्निंग रेस बद्दल. तर ते आपल्याला येऊन जाईल 5.9 मीटरमध्ये. आणि आपल्या गाडीचे जे डिझेल टँकर आहे मित्रांनो, ते आपल्याला येऊन जाते 45 लिटरमध्ये. आणि यामध्ये तुम्हाला युरिया वगैरे टाकावं लागेल. तर ते तुम्हाला म्हणजे किलोमीटर 2-3 हजार झाल्यानंतर तुम्हाला ते टाकावं लागते, जसं तुम्हाला नाही का स्क्रीनवरती डिझेल मीटर वगैरे याच्यामध्ये तुम्हाला सांगायला जाईल. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीची तसं लांबी वगैरे आहे ही आपल्याला नाही का अंडर 4 मीटर वगैरे येऊन जाते. म्हणजेच की जी लांबी वगैरे टोटल आपल्या 4 मीटरपेक्षा आत येऊन जाते. तसं आपण म्हणायला गेलो बाबाची टोटल लांबी वगैरे किती आहे, तर हिची टोटल लांबी वगैरे आपल्याला 39-85 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची रुंदी वगैरे आपल्याला 1820 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची जी हाईट वगैरे आहे ती आपल्याला 1855 मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. त्यासोबत मित्रांनो, आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे आहे ना, तो आपल्याला येऊन जाईल 25 mm मध्ये. ग्राउंड वगैरे आपल्या गाडीचा येऊन जाईल आपल्याला 226 mm मध्ये आपल्याला आरामात मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपल्या गाडीची प्राइसिंग तुम्हाला सांगितलेलीच आहे मी. आता मुलाच्या फीचर्स बद्दल, तर जसं तुम्ही समोर बघसाल, आपल्या इथं नाही का आपल्याला जसं हेडलाईट वगैरे म्हणजे आपले जास्त काय बदलाव केलेला नाही आहे. नाहीतर महिंद्रानं काय करायला पाहिजे होतं बा, LED लाईट जसं आपल्याला नाही का रॉक्समध्ये दिलेली त्या टाईपचे लाईट्स वगैरे दिले असते, तर जरा लोक जरा चांगला झाला असता. बाकी इथं आपले DRS वगैरे आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथे मिळून जातात. खाली फॉगलाईट वगैरे आपल्या इथं दिलेलेच आहे. आणि इथं आपल्याला येऊन जाते याचं जे ग्रिल वगैरे आपली बॉडी पेंट सारखीच येऊन जाते, पण हे थोडं ग्रिल सिल्वर टाईप मिळून जाईल. हे पण एकदम चांगले स्टेजच्या संग परफेक्ट एकदम कॉम्बिनेशन म्हणता येईल मित्रांनो. बाकी आपल्याला रेंज वापर वगैरे हे मिळतात. 18 इंचचे आपले टायर वगैरे जातात गाडीमध्ये. आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं पण मिळून जातात. थारची बॅजिंग वगैरे आपल्या इथं पण मिळालेली आहे. तर बोलूया याच्या साईजबद्दल, तर 255 65 R18 टायर येऊन जातो मित्रांनो, जो की आपल्या सिल्वर टाईप आहे. समोर डिस आहेत, मागं ड्रम ब्रेक सिस्टीम वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जाते. MRF कंपनीचे आपले टायर येऊन जातात हे. आणि आता आपण बोलूया या बाजूला आपल्या थारची बॅजिंग वगैरे. एकदा बोलूया आपण आतल्या बाजूला पण गाडीच्या इंटिरियर बद्दल. तर तुम्ही इंटिरियर वगैरे गाडीचं आपल्याला एकदा चेकआउट वगैरे करू शकता. या टाईपने आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे आपल्याला मिळते. आणि मित्रांनो, आपल्या गाडीची सीट कंट्रोल करा म्हणता येईल ना, आपल्याला खाली दिलेले आहेत, जे की आपल्याला येऊन जातात मॅन्युअल. याला तुम्हाला जर कंट्रोल करायचं असेल, तुम्हाला कसं मॅन्युअली याला कंट्रोल वगैरे करावं लागेल. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीचे डोर वगैरे बघसाल, तिथे आपल्याला पॉवर विंडो कंट्रोल वगैरे जे आपल्याला पहिले सेंटरमध्ये होते, त्याला नाही का डोरवरती दिलेले विंडो कंट्रोल, जसं मिरर कंट्रोल वगैरे आपण याची नाही का आपल्याला इथं दिलेले तर जसं पाहिजे तुम्ही याला नाही का ॲडजस्ट करू शकता. खाली आपल्याला बॉटम जागावर दिलेली आहे थारची बॅचिंग वगैरे. आता इथं आपले हँडल्स वगैरे पण दिलेले गाडीमध्ये चढण्यासाठी आपल्याला.
आता आपण बोलूया स्टेअरिंग बद्दल मित्रांनो. तर यामध्ये जो स्टेअरिंग वगैरे दिलेलं आहे आपल्याला, जसं थारवॉक्समध्ये दिलेलं त्या टाईपचं स्टेअरिंग वगैरे दिलेलं आहे गाडीमध्ये. आणि इथं आपल्याला ते महिंद्राचं नवीन लोगो वगैरे, इथं आपल्याला दिलेले याचे कंट्रोल वगैरे, जसे एमआयडीचे कंट्रोल वगैरे असतात आपल्याला, जसं क्रूज कंट्रोल, एमआयडी कंट्रोल वगैरे सगळे आपल्या इथं दिलेले आहेत. आणि या बाजूला आपल्याला येऊन जाते जसे कॉल अटेंड सारखे फीचर्स वगैरे आपल्या इथं दिलेले आहेत मित्रांनो. आणि हे कसं आपल्या टेलिट टाईप आपलं स्टेअरिंग आहे, टेलिस्कोपिक टाईप नाही, टेल टाईप आपलं स्टेअरिंग वगैरे येऊन जाईल. आणि मीटर वगैरे गाडीचं बघू शकता, आपल्या या टाईपचं आपले मीटर वगैरे येऊन जाईल. आणि याच्यामध्ये फक्त एवढंच आपल्या डिजिटल मीटर वगैरे येऊन जाते, बाकी आपल्या सगळं नॉर्मलच आहे याच्यामध्ये. बाकी तुम्ही याच्यातनी टायरचं डायरेक्शन वगैरे तुम्ही कशी चेक करू शकता. बघू शकता तुम्ही 20% आहे का चेक डायरेक्शन म्हणते. हे वापस जागा आणलं की 0% म्हणजे टायर कोणत्या साईडला टर्न केलेलं आहे पण तुम्हाला याच्यावरती माहिती होऊन जाईल. आणि इथे येऊन जाईल आपल्याला जी स्क्रीन वगैरे आहे ती आपली 10.25 इंचची जी स्क्रीन वगैरे मित्रांनो ती आपल्याला मिळते. यामध्ये आपल्याला ॲपर कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दोन्ही काम करतील. खाली एसी वगैरे आपल्याला मिळून जातात आणि खाली आपल्या एसीचे कंट्रोल वगैरे मिळून जातात. खाली मग याच्या खाली बघता आपल्याला जसे सीट बेल्टचे कंट्रोल वगैरे आलेले आहेत, सीट बेल्ट रिमाइंडर वगैरे आलेले आहे आणि पार्किंगचं बटन वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. आणि हे ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे आपल्या इथे मिळालेलं आहे. बाकी हिल डिसेंट कंट्रोल वगैरे असं आपल्या इथं दिलेलं आहे आणि चालक सिस्टम वगैरे आपल्या इथं दिलेली आहे. त्याच्या खाली बघता मित्रांनो अजून आपल्याला 2 चार्जिंग पॉईंट वगैरे हे मिळतात आपल्याला. आणि फोन वगैरे तुम्ही इथं पण ठेवू शकता. बाकी आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्याला मिळते. गाडीचा रिव्हर्स कॅमेरा वगैरे बघाल तुम्ही, तर या टाईपची जी क्वालिटी वगैरे आपल्याला मिळते, ग्राईडलिंग वगैरे आपल्याला प्रॉपर मिळून जातील. हे टायर वगैरे आपल्याला कोणीकडे कळत असेल ते सगळ्यांना आपल्याला ही ब्लू कलरची लाईन आहे ते आपल्याला दाखवेल. आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये हँडबॅग वगैरे आपल्याला नॉर्मल आपल्या हँडबॅग येऊन जाते, मॅन्युअल टाईप आपली गाडी होऊन जाते प्रॉपर. हे आमच्या सुखाने काही ह्यामध्ये कसं आपल्याला समोर मागे होऊन जाते. या टाईपमध्ये तुम्ही बघू शकता याला. हे पहिले कसं होत नव्हतं एवढं. बाकी आपल्या गाडीचं जर रूफ वगैरे बघसाल आपल्याला नॉर्मल इथं जे लाईट वगैरे पांढरी लाईट वगैरे आपल्या येऊन जातात. 2 स्पीकर आणि 4 ट्विटर सिस्टम आपल्या गाडीमध्ये आपल्याला मिळून जाईल. डोरवरती पण आपल्या स्पीकर वगैरे येऊन जातात. डोरवरती आपल्या साईडला इथं दिलेले आपल्या स्पीकर वगैरे. ही जागा नाही का आपल्या इथं दिलेले आपल्या स्पीकर वगैरे दिलेले आहेत गाडीमध्ये. आता आपण बोलूया एकदा गाडीच्या बाहेरच्या लुकबद्दल. इथं मित्रांनो मेन इथं आपलं जे रेल्वे ड्राईव्हचं जे आपलं लोगो वगैरे ते आपल्या इथं दिलेलं आहे. मेन जी बॅजिंग असते ते आपल्या इथं दिलेली आहे. आणि मागच्या बाजूला जर बघाल तर मी इथं आपल्याला जसं रिअर डिफॉगर वगैरे वॉशर वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. जसं आपल्याला नाही का रॉक्समध्ये दिलेलं आहे. हॅलो स्टार्ट वगैरे आपल्या इथं वरती येऊन जाईल. खाली इंडिकेटर्स वगैरे बघायचं असेल तर आपल्याला नॉर्मल इंडिकेटर्स आपल्याला नॉर्मलमध्ये येऊन जातं. LED वगैरे याच्यात इंडिकेटर्स वगैरे येत नाहीत. आणि टायर वगैरे तुम्हाला सांगितलंच मी आपल्याला MT टाईप आपले टायर येऊन जातात. म्हणजेच की हे नाही का एकदम ऑफरोडिंग टाईप असं टायर वगैरे बोलू शकतो. यामध्ये तुम्ही अजून पण मोठे मोठे टायर पण लावू शकता. आणि अजून एक बदलाव येऊन जातो मित्रांनो, जो की आपल्याला इथं रिव्हर्स कॅमेराबद्दल येऊन जातो. पहिले आपल्या खालती यायचं आपल्याला नाही का त्याच्यात येऊन जाईल प्रॉपरपणे ट्यूबलेस टायर आहे. आणि ही आपल्याला येऊन जाईल आपल्याला 4x2 आपलं मॉडेल आहे. डिक्की वगैरे बघसाल गाडीची आपल्याला डिक्कीमध्ये जास्त बदलाव नाही, तर तेवढी डिक्की वगैरे आपल्याला मिळून जाईल. बाकी रिअर डिफॉगर वॉशर वगैरे हे आपल्या सगळी इथं वरती मिळून जाईल. मागच्या बाजून सर बघाल तुम्ही तर या टाईपचं आपल्या गाडीचं जे लुक आहे तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचं ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओचा मी व्हिडिओमध्ये